नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय प्रभाकर बागुल यांची धर्मात्मा ही कादंबरी आणि आज भाग 9. पण तत्पूर्वी नेहमीसारखं एक नम्र निवेदन, चॅनलवर आत्ता पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात धर्मात्मा भाग 9. अंधाराचा बुरखा लेऊन रात्रीनं पदार्पण केलं. काळाकुट्ट अंधार सर्वत्र विखुरला गेला. त्या अंधारात देवस्थानमधील एकाकी दिवा तेवढा काय तो मिणमिणत होता. तुंगानं पटांगणात 3 दगडीची चूल मांडून झक्कपैकी स्वयंपाक केला होता. सगळेजण खाऊन पिऊन आडोशाला विसावले होते. नायकाच्या हुकुमाची प्रतीक्षा करत होते. रात्र कणाकणानं वाढत होती. सभोवतालचे डोंगर दऱ्या अंधारात झोपले होते. जागत होती ती फक्त तिथली माणसं. सगळी तयारी झाली होती. तुंगानं खाकी पॅन्ट आणि खाकी सदरा घातला होता. डोक्याला हिरवा रुमाल बांधला होता. बाकीच्या सर्व साथीदारांचे सुद्धा खाकी पॅन्ट आणि खाकी सदरे होते. डोक्याला मात्र त्यांच्या तांबडे रुमाल होते. नायकाचा वेश मात्र अगदी वेगळा होता. काळी पॅन्ट आणि काळा सदरा, डोक्याला पिवळा रुमाल. भरदार काळ्या मिशा त्याच्या ओठांवर शोभून दिसायच्या. भलताच भारदस्त वाटायचा तो. आपली स्टेनगन पेलवत हळूच बिरोबाच्या मंदिरात शिरला आणि देवापुढे नतमस्तक होऊन म्हणाला, देवा तुझ्या भरवशावर निघालोय. समाजामध्ये जे जे काय वांगाळ असेल, खांगाळ असेल ते म्या निपटून काढल. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोध मी हात्यार उचलले. निरपराध गरीब दुबळ्या लोकांसनी मी हात सुधीक लावणार नाही. पण त्यांच्यासाठी माझी दरोडेखोरी असन. येतो म्या. पुन्हा एकदा नमस्कार करून तो बाहेर पडला. आपल्या सरकारवर मांड घेतली. साथीदारांना इशारा केला. घोडे पायवाटेनं रान तोडवायला लागले. रान पार करून ते वाटेगावच्या रस्त्याला लागले. वेशीत शिरले. वेशीत शिरल्या शिरल्या त्यांनी हवेत बार काढला. झोपलेला गाव जागा झाला. घोड्यांच्या टापांनी दणाणून गेला. लोक खडबडून उठले. भुंकणारी कुत्री भू 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 करत अंधारात जाऊन दडली. बंदुकीच्या आवाजानं सगळा गाव थरारला. निद्रेच्या स्वाधीन झालेली माणसं आपापल्या अंथरुणात उठून बसली. खिडकीतनं डोकावून बघायला लागली. घोडे टप 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 करत बुधबल मारवाड्याच्या वाड्यासमोर येऊन उभे राहिले. वाड्याभोवती पहारेकऱ्यांचा जागता पहारा होता. समोर 10-12 बंदूकधारी दरोडेखोर बघून ते चक्रावले. ते भीतीनं थरथरायला लागले. तेवढ्यात एकानं आगाऊपणा केला. बंदूक उंचावली, गोळी झाडली. ती गोळी नायकाच्या खांद्याला चाटून गेली. नाईक थोडासा बाजूला झाला म्हणून, नाहीतर ती त्याच्या खांद्यात शिरली असती. पण त्यामुळे महम्मद एकदम चिडला. त्या पहारेकऱ्याचा त्याने वेध घेतला. जाग्यावर लोळवला. दुसरा पहारेकरी वाड्याच्या मागच्या दारात अंधारात कुठेतरी गडप झाला. घोड्यावर बसून असलेल्या रायाजी नायकानं मोत्याला पुढं होण्याचा हुकूम केला. तो घोड्यावरनं खाली आला आणि दरवाजापाशी जाऊन उंच आवाजात ओरडला, सावकार. शय्या घरात पहुडलेला बुधमल मारवाडी त्या धारदार आवाजानं घाबरला. आपल्या पत्नीला चिकटून थरारत्या आवाजात म्हणाला, बाईले त्या पापग्रहाची पापदृष्टी आपल्या वाड्याकडे वळली. आता तुझं माझं कसं होईन? त्या साल्या ज्योतिषांनी शांती केलेली दिसत नाही. आता काय करायचं आपण? देवा 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 वाचिव रे बाबा. अरे शेडजी, दार उघडवे. बाहेरनं पुन्हा आवाज काढाडला. बुधमल मारवाड्याची पत्नी नवऱ्याला हळू आवाजात म्हणाली, कोण आहे ते बघते मी. माझी आई, असं काय करू नका. ते पापग्रह दारापाशी गोळे झालेत. कोणते पापग्रह म्हणताय तुम्ही? अगं शांत राहा, बोलू नको माझी आई. पुन्हा एकदा बाहेरनं आवाज काढाडला. आत काहीही हालचाल नव्हती. तेवढ्यात नाईक मोठ्यानं कडाडून ओरडला, मोत्या, दरवाजा का नाही उघडत? दरवाजा फोडा पहारीनं. दरोडेखोरांच्या लोखंडी पहारी ताड दरवाज्यावर आपटायला लागल्या. दरवाजा भक्कम खरा, पण त्या पोलादी पहारींपुढे तो वाकला. दीनवाणा झाला, नतमस्तक झाला, धाडकन खाली आला. नाईक आपली स्टेनगन घेऊन आत शिरला. गडगडत्या आवाजात म्हणाला, सावकार. सगळं शांतच होतं. शय्यागाराच्या खोलीपाशी आला. आपल्या बायकोच्या पदराखाली लपलेल्या बुधमल मारवाड्याला म्हणाला, शेठ इकडं बाहेर ये. मी या बाई माणसाचा उपमर्द करत नाही. मला मार नको बाबा, मी तुझ्या पाया पडते. चल बाहेर रे, मारायचं नंतर बघू.
बुधमल थरथरत बाहेर आला. हे बघ आमासनी तुझा वाडा लोटायचा आहे. नाईक सरळ मुद्द्याचं बोलला. म्या गरीब माणूस आहे, माझ्याजवळ काही सुधीक नाही, मी तुला माझा वाडा लुटू देणार नाही. काळे, याला दोरानं खांबाला बांधून टाक. काळ्यानं बुधमल मारवाड्याला दोरानं आवळून खांबाला घट्ट बांधून टाकलं. तो मोठमोठ्यानं ओरडायला लागला. मग त्यांनी त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून टाकला. शेठाणी रडायला लागली म्हणून तिला खोलीत कोंडली बंद करून टाकली. नायकानं बाहेर येऊन एक पलितं पेटवायला लावलं. पेटलेलं पलितं एक साथीदार घेऊन आला. पलित्याच्या प्रकाशात एका उंच चौथऱ्यावर चढून उंच आवाजात नाईक म्हणाला, गाववाल्यानो, घाबरायचं काय कारण नाही, म्या तुमचा पाठी राखाय. आपापल्या घरातनं बाहेर या. बघा त्या रानबॉक्याला मी जागेत ठ्याचलाय, त्याचा वाडा मोकळा केलाय. घ्या लुटून, लुटा समजा सोनं नाणं आणि न्या आपापल्या घरला. साडणाऱ्या धनाला मी वाट मोकळी करून दिली. घाबरू नका माझ्या मैत्रांनो, लुटा हे समज. घरांची दारं फटाफट उघडली गेली. लोक बिचकत बिचकत बाहेर आले, गल्लीत उतरले. टोळीवाले आपल्या बंदुका ताणून वाड्याभोवती कोंडाळं करून उभे होते. बरेच धीराचे लोक पुढे आले, वाड्यात शिरले. जी जी वस्तू हाती लागेल ती पळवून न्यायला लागले. सोन्या चांदीचे देव, भांडी कुंडी सगळं बाहेर पडायला लागलं. हे बघून भीतीनं बुजलेल्या इतर गावकऱ्यांनाही चेव आला. घाईगर्दीनं ते वाड्यात शिरले, तळघरात गेले. मग धान्याची पोती, मौल्यवान वस्तू भराभर बाहेर पडायला लागल्या. लोक घरोघरी नेऊ लागले, आपापली घरं भरायला लागले. धनधान्यानं भरलेला तो वाडा काही तासात मोकळा झाला. गरीब दुबळे लोक रायाजी नायकाला दुवा द्यायला लागले. अन्न पाण्यासाठी तडफडणाऱ्या आपल्या पोरासोरांच्या पोटात 2 घास सुखाचे जातील म्हणून प्रत्येकजण आनंदित झाला होता. जे जे काही नेता येईल ते लोक उपसून नेत होते. आपापल्या घोड्यावर बसून टोळीतले साथीदार त्या लोकांची गंमत बघत होते. त्यांची धावपळ बघून मनातल्या मनात हरकून जात होते. आता तिथे काहीही उरलेलं नव्हतं. सारं काही शांत झाल्याचं बघून नायकानं चांग्याला आपल्या मागून यायचा इशारा केला. बुधमल मारवाड्याजवळ येऊन चांग्याला हुकूम केला, याला मोकळं कर. बुधमल त्याच्या पायावर पडला, गयावया करायला लागला. म्हणाला, मला मारू नको बाबा, मी तुझ्या पाया पडतो, तुला विनंती करते मी. रवट, तुला नाही मारत. तुला मारलं तर गरीबाचा पोट कसं भरल. अख्खी वाईट मार्गानं असं धोन गोळा कर, मग मी तुझं दर्शन घ्यायला येतो. नाही, मैं मरी गयो, लुटी गयो, आता माझं आणि माझ्या बायलीचं कसं होईन. हे रडायचं काम नाही, काय होणार नाही तुमचं. तुझ्या पोटा पाण्यासाठी तू काहीतरी राखून ठेवला असेलच की. मारवाडी आहेस बाबा तू, वाया जाणारा माणूस नाही. हा, चल येतो आम्ही. खाड खाड करत तो बाहेर आला, घोड्यावर स्वार झाला. गावकऱ्यांच्या मनातली भीती कधीच पळाली होती. गल्लीत घरांच्या ओट्यावर उभं राहून त्या आपल्या उपकारकर्त्या जीवनदायी नायकाकडे मोठ्या कुतूहलानं सगळे बघत होते. ते वादळ आलं, धाड धाड करत निघून गेलं. मग लोक सुखावून आपापल्या घरात शिरले. त्या दिवसापासनं रायाजी नाईक म्हणजे एक दिलदार, थोर मनाचा दरोडेखोर म्हणून सर्वत्र त्याची प्रसिद्धी झाली. दीनदुबळ्यांचा पालनकर्ता, रक्षणकर्ता म्हणून लोक त्याला ओळखायला लागले. पण समाजातल्या ढोंगी, अन्यायी, अत्याचारी, श्रीमंत आणि समाजकंटकांच्या मनामध्ये मात्र रात्र झाली की धडकीच भरायची. रात्र रात्र त्या लोकांना झोप नाही. गरीब दुबळी माणसं मात्र या टोळीतल्या लोकांना भाकरी, कालवण सकाळ संध्याकाळ पोचवायचे, त्यात कुठलाही खंड नव्हता. सकाळी संध्याकाळी कोणीतरी एक जण भाकरीचं गाठोडं, कालवण, हिरव्या मिरच्यांचा खरडा घेऊन जंगलाच्या कडेपाशी यायचा. टोळीतला कोणीतरी साथीदार जाऊन तो खाना वरती घेऊन यायचा. आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांनी ही सवय स्वतःला लावूनच घेतली होती. दीपावलीचा सण जवळ यायला लागला. माहेरवाशिणी दीपज्योती सणाच्या निमित्तानं माहेरी आल्या. घरं मुलाबाळांनी भरली गेली. त्या आनंद सोहळ्यासाठी जो तो उत्सुक झाला. लक्ष्मीपूजन आटपलं. सांदी कोपऱ्यातलं धन बाहेर आलं. लोक गोडधोड करून खायला लागले. पण तरीही या गरीब दुबळ्या लोकांना रायाजी नाईक आणि टोळीतल्या साथीदारांची विस्मृती झालेली नव्हती. करंज्या, लाडू, अनारसे, शेव, पापडी या सगळ्यांनी पाट्याच्या पाट्या भरून देवस्थानात येत होत्या. गरीब दुबळ्या लोकांनी सणाच्या दिवशी आपली आठवण ठेवली हे बघून राया नाईक खरंच भारावून गेला. भाऊबीज आली. बहिणीने भावाला ओवाळलं. आपल्या हक्काची चोळी लुगड्याची भाऊबीज पदरात पाडून घेतली.
दिवस उतरणीला लागला होता. रायाजी नाईकनं हुकूम केला. घोडे कधीच तयार झाले होते. साथीदारांनी आपापल्या घोड्यावर मांड घेतली. नायकाचा घोडा पुढे धावत होता. तुंगाचा घोडा मागून पिच्छा करत होता आणि नंतर ओळीनं इतर घोडे धावत होते. मधूनच बंदुकीचे बार निघत होते. रस्त्यानं जाणारी येणारी माणसं भीतीनं कुठेतरी आडोशाला लपत होती. नायकाचा घोडा सुसाट वेगानं पळत होता. फटकन तो घोडा माडग्याळकडे वळला. अंधार पसरायला लागला होता. वादळ आलं, वादळ आलं. घोंघावणारं वादळ माडग्याळकडे येतोय ही बातमी कशी फुटली कोण जाणे, पण भाऊबीजेच्या दिवशी रायाजी नाईकच्या टोळीचा धावा आपल्या गावावर येतोय ही बातमी ऐकून निम्मे अधिक लोक भीतीनं अर्धमेले झाले होते. विशेष करून धनगाडगे केव्हाच बाहेर पडले होते. घरादारांना कुलपं लावून ते दुसरीकडे पळून गेले. रायाची टोळी गावात शिरली, पण सगळीकडे स्मशान शांतता. घरादारांना कुलपं बघून तो अचंबावून गेला. तो परत फिरणार तोच त्याला एका घराच्या चोहोबाजूनं पणत्या लावलेल्या दिसल्या. दीपोत्सव तिथे साजरा केला जात होता. घराच्या समोर ओळीनं पणत्या तेवत होत्या. घराचं दार सताड उघडं होतं. त्याला नवल वाटलं. त्याने आपल्या घोड्याला इशारा केला. घराजवळ घोडं घेऊन आला. बाकीचे साथीदार बाजूला आपल्या घोड्यांवर बसून होते. रायाजी पायउतार झाला. दाराजवळ आला. बघतो तर एक हिरव्या साडी चोळीतली, नाकात नथनी घातलेली तरुणी आरतीचं ताट घेऊन दारात उभी. अचंबावून रायाजीनं विचारलं, अगं कोण आहेस तू? म्या होय, म्या रायाजी नायकाची बहीण आहे. रायाजी नायकाची बहीण? वय, धर्माची बहीण. आणि मग ही बाकीची घरं बंद का? तुझ्या धाकानं पळाली सगळी. तू नाही गेली? नाही गेले. लोक म्हणले मला, अगं पळ, दंगेखोर लोक येऊन राहिलेत, तू तरणी ताठी पोर आहे, कशाला थांबती? पण म्या नाही गेली. का? तुला भ्या नाही वाटलं? नाही. म्या म्हणलं माझा भाऊ राया भाऊबीजेसाठी येतोय. माझा भाऊ गावामध्ये आल्यावर त्याला ओवळल्या बिगर म्या गावातनं बाहेर नाही पडणार. सगळी बाया माणसं गाव सोडून गेल्यात, पर म्या तुझी वाट बघत होते. माझ्या भावाला मला वावळायचं होतं. आत ये, पाठ टाकलाय. बस माझ्या भाऊ राया, आरतीचा ताट बी तयार आहे. तुंगा. त्यांनी मागे वळून हाक घातली. इकडे. घोड्यावरनं पाय उतार होऊन तुंगा त्याच्या जवळ आली. आदबीनं म्हणाली, आज्ञा नाईक. त्यो 10 तोळ्याचा गोट कुठे? यो काय? तिने गळ्यात घातलेला तो सोन्याचा दागिना काढून देता देता म्हटलं आणि तुंगाच्या हातनं तो दागिना घेऊन त्या तरुणीकडे वळून तो म्हणाला, बहीण तुझं नाव काय? चंद्रा. म्हणजे मला चंद्रावानी सुंदर बहीण गावली की. लय भाग्याचा बरं का म्या. माझ्यासारखा नशीबवान मीच. मला बहीण नव्हती, ती देवानं दिली मला. तो बिरोबा लय मोठ्या मनाचा आहे. चल मला वावळून घे. पाटावर बसता बसता तो म्हणाला. बाजूला ठेवलेलं आरतीचं ताट तिने लगबगीनं उचललं. भरलेला तांब्या ओवाळून घेतला. गंध अक्षदा लावून मोठ्या प्रेमानं तिने रायाला ओवाळलं. ओवाळताना तिच्या डोळ्यातनं एकसारखी माया ओसंडत होती. तिचं ओवाळून होताच भाऊबीज म्हणून त्याने 10 तोळ्याचा सोन्याचा गोट तिच्या ताटात टाकला. उठता उठता तिच्या पाया पडला आणि तो म्हणाला, बहीण तुझ्यावर काही संकट आलं तर तुझा धर्माचा भाऊ वाऱ्यासारखा धावून येईन. सावलीवाणी तुझ्या मागं उभं राहील. काळजी करायचं कारण नाही. आपल्या साथीदारांकडे वळाला आणि म्हणाला, दोस्तांनो, ह्यो माझ्या बहिणीचं गाव आहे. यापुढं मॅडगळ्याला कुणी बे धावा बोलायचा नाही. इथं डाका ठाकायचा नाही. काय समजलं? एवढं बोलून ते वादळ आपल्या घोड्याजवळ गेलं. घोड्यावर उडी घेऊन घोंघावणारं वादळ घोंगावत निघून गेलं. दृष्टी आड होईपर्यंत चंद्रा आपल्या धर्माच्या भावाकडे बघत राहिली. एक अभंग नातं जोडून रायाजी नाईक आपल्या मुक्तिधामकडे परतला होता. एक दिवस काळे वेषांतर करून निमगावहून परतला होता. एका साध्या खेडूताचा वेश धारण करून तो हेरगिरी करून आला होता. त्यानं एक भयानक वार्ता आणली होती. आल्या आल्या धास्तोन म्हणला, नाईक, निमगावच्या पोलीस पाटणाला लय मोठा गुन्हा केलाय. काय गुन्हा केला? आपल्या शेतावर निंदणीच्या कामासाठी नेलेल्या एका तरण्या ताठ्या इदवेवर बळजोरी करून बलात्कार केला त्याने. काय म्हणतो? होय नाईक. ते बी शेतावर असलेल्या इतर बायकासमोर तिला उसाच्या फडात फरफटत नेली. बिचारी आपल्या आबरूसाठी मोठमोठ्यानं वरडत होती, पण कुणी बी तिच्या मदतीला नाही धावलं. आणि या माजुरी रानबोक्यानं तिच्या आबरूवर दरोडा टाकला. नाईक, माणसासारखी माणसं नुसती बघत होती म्हणे. नामर्द साले. नाव काय त्या हरामखोर पाटलाचं? संभाजी पाटील. एवढा माजुरी झालाय का तो?
त्याला काय मोगलाई लागून गेली असं वाटलं काय? पोलाद, तो आणि तुंगा या कामगारीवर नाही का? या रानबोक्याला हिथं घेऊन या. माझ्या दरबारात त्याचा फैसला करतो. आणि तुंगा एक गोष्ट ध्यानात ठेवायची, तो पाटील बायकांचा शौकीन दिसतोय. त्याला तू आपल्या पेरमाच्या जाळ्यात ओढ. आपल्या तारुण्याची मोहिनी घाल, गावातनं बाहेर काढ. पोलाद तिथंच कुठेतरी आपला घोडा घेऊन तयार असेल. त्याचं बोचकं बांधून तो त्याला इकडं आणल. काय समजलं? वय नाईक, कवा जावं लागेल? आता उद्या निघा तुम्ही. पहाटे पहाटे तुंगा आणि पोलाद रानातनं बाहेर पडले. पोलादनं संगतीनं आपला घोडा घेतला होता. माणसाळलेलं ते इमानदार जनावर त्यांच्या मागे मागे चालत होतं. निघताना त्यांनी एक दोरखंडसुद्धा घेतला होता. नदीजवळ येऊन त्यांनी हलकंच म्हटलं, रे बघ संब्या, पाटलाला हितपतूर काढून आणायचं काम तुझं, मग पुढं काय करायचं ते माझं मी बघून घेईन. ती बाजूला एका खडकावर बसली. खांद्यावरचं बोचकं बाजूला ठेवलं. एक फुग्याचं पाकिट काढलं. एक एक फुगा फुगवायला लागली. काही तर हंडीचे आकाराचे फुगे तयार झाले. काही काकडीचे आकाराचे फुगवले. 15-20 फुगे फुगवून तिने आपल्या काठीला बांधले. नदीत एक पोरगं डुंबत होतं. पोलादनं त्या पोराला जवळ बोलवलं आणि विचारलं, ल पाटलाचा वाडा कुठं आहे रे? ती काय माडी दिसती ना, तीच पाटलाची. तरा तरा चालत तुंगा गल्लीत शिरली. मोठमोठ्यानं ओरडायला लागली, फुगं घ्या फुगं, रंगीबेरंगी फुगं. मग तोंडानं बाज्या वाजवत ती पुढे चालायला लागली. ती त्या दुमजली इमारतीसमोर येऊन थबकली. पाटील आपल्या 3 वर्षाच्या नातवंडाला घेऊन उभे होते. ती नाजूक आवाजात म्हणली, पाटील, फुगं घ्या की. दाखव बरं इकडं. दाखवते हा. वाड्याच्या दिंडी दरवाज्यातनं ती आत आली. ती सुंदर नवयवना बघून पाटील पाघळला. आपल्या मिठ्ठास वाणीनं त्याच्या मनात तिने गुंतवळ निर्माण केली. त्याचं मन मोहरून टाकलं. बोलता बोलता तिने त्याला कचकन डावा डोळा घातला. पाटील चक्रावला. कुठलं पाखरू म्हणायचं? पाटील, बाई माणसासनी कुठं बूट टाकायला जागा असते वय आमच्यासारख्या फिरत्या बायांना. म्हणजे हे बघा, साधूला त्याचं कुळ विचारू नाही, नदीला आपलं मूळ विचारू नाही. बरं नाही विचारत, पर पाखरू लय नाजूक दिसतंय. हाताळून बघा की. काय म्हणती? या की नदीच्या अंगानं. आत्ता दुपारी तिकडं कोणी नसन. चल तू तिकडं, मी आलोच की. विसरू नका. आईला असली संधी कोण सोडते वय? दिंडी दरवाज्यानं तुंगा घाईगर्दीत बाहेर पडली. थोडंसं मागे उलटून बघितलं. पाटील वाड्याच्या पायऱ्या उतरत होते. ती नदीच्या पात्रात शिरली. पलीकडे आली. खडकावर बसली. पोलाद सिंग खडकाच्या मागे आडोशाला लपला होता. जवळपास कोणी नव्हतं. पाटील जवळ येऊन बसले. तिने पाटलाला बोलण्यात गुंतवून ठेवलं. त्याचवेळी मागे लपून बसलेल्या पोलादनं आपला दोराचा फास अचूक फेकला. तो पाटलाच्या गाळ्यात पडला. वाघासारखी झेप घेऊन त्यांनी पाटलाला आवळायला सुरुवात केली. आपल्या हातरुमालाचा बोळा त्याच्या तोंडात कोंबला. हातपाय गच्च आवळले. घोड्याला जवळ आणला. पाटलाचं बोचकं घोड्यावर टाकलं आणि घोड्यावर स्वार होऊन त्याने आपला घोडा देवस्थानकडे पेटाळला. तुंगा हळूहळू मागून निघाली. पोलादनं पाटलाचं बोचकं एका झाडाच्या बुडाजवळ ठेवलं आणि नायकाकडे येऊन त्यांनी काम फते झाल्याचं सांगितलं. तुंगा विरोबाच्या समोरच्या पटांगणात आली तेव्हा दरबाराची सगळी तयारी झाली होती. रायाजी नाईक एका उंच दगडी आसनावर बसला होता. नाईक मोठ्यानं कडाडून म्हणाला, त्या हरामखोराला दरबारामध्ये हजर करा. मांग्यानं पाटलाच्या हातापायाचे दोर सोडले आणि त्याला नायकासमोर उभं केलं. पाटलाला समजतच नव्हतं की आपल्याला असं जेरबंद करून टोळीच्या नायकापुढे का उभं करण्यात आलं आहे. नाईक उंच आवाजात म्हणाला, पाटील, तू गावचा पोलीस पाटील आहे ना? पोलीस पाटलाचं काम काय असतं मग? काय म्हणजे? गावाचं रक्षण करणं. मग हरामखोरा तू काय रक्षण करतो गावाचं? तरण्या ताट्या पोरी बाळींच्या आबरूवर दरोडा घालतो तू. रक्षक नाही, तू भक्षक झालाय गावाचा. मी समजलो नाही नाईक. आपोआप समजन तुला. काय दुसऱ्यांच्या घरच्या बायका म्हणजे आपल्या बापाची मालमत्ता समजतो खरं तू? विधवा बाई माणसावर हात टाकून बळजोरी करून तिच्या आबरूवर घावा घातला. तिची आबरू लुटली, खरं आहे का नाही? अरे बोल की आता. घरी तुझी आई असेल, बहीण असेल, त्यांच्या आबरूवर कोणी असा दरोडा घातला तर काय वाटेल तुला? चुकलो मी, हा, असं नको होतं करायला. पण करून बसलास त्याचं काय? एकदा माफ करा. अरे एकदा गुन्हा केला तो केला. पण ध्यानात ठेव, ह्यो रायाजी नायकाचा दरबार आहे. अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध माझा लढा आहे. या भागामध्ये बाई माणसावर अत्याचार झालेले मला सोसवणार नाही. गुन्हेगाराला शिक्षा करणार मी ती कडक.
नाईक, मी विनंती करतो, पाया पडतो, एकदा माफ करा. पुन्हा आयुष्यात असं कधी होणार नाही. जमणार नाही. योग गुन्हेगार सुटला म्हणजे असं घडत राहणार. अशा माणसाला कडक शिक्षा झाली पाहिजे. मोहम्मद याच्या हातामध्ये लय ताकद आहे. या हाताने त्या बिचाऱ्या ईदवीची आबरू लुटली. फरशी घे. तुला नायकाचा हुकूम कळला नाही का? फरशी घे आणि या लांडग्याचं दोन्ही हात उडीव. नाही, नको नको, नाही. पाटील जीवाच्या आकांतानं ओरडला. मोहम्मदनं बाजूला पडलेली फरशी उचलली. तो पाटला समोर येऊन उभा राहिला. पाटील भीतीनं थरथरत होता, घामाघूम झाला आणि फरशी धरलेला मोहम्मदचा हात वरती गेला, तसाच खाली आला. एक हात तुटला, पटकन बाजूला जाऊन पडला. दुसऱ्या क्षणी दुसरा हात खाली आला. गरम रक्ताची धार उसळली. मूर्छा येऊन पाटील धाडकन खाली कोसळले. तेवढ्यात नाईक पुन्हा गरजला. मांग्या, या राक्षसाचा पाय बांध आणि दरीत फेक. कोल्ह्या लांडग्यांना त्याचा मांस खाऊ दे. हुकुमाप्रमाणे पाटलांचे पाय बांधून मांग्या आणि चांग्यानं त्याला दरीत फेकून दिलं. एका अपराधी लांडग्याला हेच शासन पुरेसं होतं. अशा रीतीनं त्या पाटलाचा शेवट झाला. निमगावच्या पोलीस पाटलानं एका बाई माणसाच्या अंगावर हात टाकला म्हणून रायाजी नाईकानं त्याचे हात उडवले, त्याला दरीत फेकून दिला. ही बातमी रान वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. घरंदाज लोक रायाजी नाईकाच्या न्यायावर खुश झाले. मोठ्या अभिमानानं त्याचं कौतुक करायला लागले. बाई माणसानं तर रायाजी नाईकाचं कृत्य फार आवडलं. भाऊ राया असावा तर असा. बाई माणसाच्या शिलाला किती जपतो तो. बायका तोंड भरून त्याची स्तुती करायला लागल्या. 4-5 दिवस गेले. नायकाचा त्या दिवशीचा तो आविष्कार बघून टोळीतले साथीदार थरारून गेले होते. फुलाहून कोमल मनाचा आपला नाईक वेळ आली तर दगडापेक्षा कठोर होऊ शकतो. त्यावेळी कुठलीही दया माया त्याच्या ठाई नसते. फक्त अन्याय आणि अत्याचाराचा बिमोड एवढंच त्याच्या मनात असतं. त्या प्रसंगानं टोळीतले साथीदार प्रचंड खुश झाले आणि त्यांच्यावर रायाजीचा भलता पगडा बसला. रायाजी नाईक बाजूला खडकाच्या खोबणीत विसावला होता. तंबाखूची पूड हाती घेऊन चुन्यानं मळत होता. तो तसाच समोर शून्यात बघत होता. त्याचवेळी महम्मद, मांग्या, भुऱ्या, पोलाद त्याच्या बाजूला येऊन बसले. तुंगाई आली. नाईक थोडासा खुशीत असल्याचं बघून ती म्हणाली, नाईक, योग जुना हिशोब मिटवायचा आहे. कुणाचा? आरेवाडीच्या त्या धनदांडग्याचा. तुला भरल्या ताटावरनं उठवलं होतं नाही का? मग काय विचारे? त्याची घमेंड मिटवायची. काय हरकत नाही. कुणाला घेऊन जाती? मी स्वतः जाणार या कामगिरीवर. संगतीनं 2 साथीदार द्या. कोण पाहिजे तुला? मांग्या आणि पोलाद. मी येऊ का? सश्याच्या शिकारीला वाघाची काय गरज? ठीक आहे, बघतो आम्ही. पण रात्रीला निघा तुम्ही, काय काळजी करू नका. ते तिघेजण नायकाचा निरोप घेऊन निघाले. अंधार तुडवत तुडवत नेहमीच्या सरावानं घोडे पळत होते. तुंगाचा घोडा पुढे होता. घोड्यांनी आरेवाडी जवळ केली. घोडे गावात शिरले तेव्हा गाव अंधारात गबगार होऊन झोपलं होतं. त्यांनी आपले घोडे अंधारात उभे केले. मागच्या वेळी ती मागील दारी आली होती तेव्हा तिच्या चाणाक्ष नजरेतनं एक गोष्ट सुटली नव्हती. ती म्हणजे मागच्या दाराचा कोयंडा तिला थोडा खिळखिळा झालेला दिसला होता. त्या दारातनं आपल्याला नक्की प्रवेश मिळेल याची तिला खात्री होती. बाहेरनं थोडासा जोरदार धक्का दिला. दरवाजा वरनं खाली आला. 2 साथीदारांना तिने तिथेच थांबवलं. मागच्या दारात आली. दरवाजाच्या फटीतनं तिने फरशीचं तोंड आत खुपसलं. थोडासा आडवा तिरपा जोर देताच कोयंडाही खळकन निसटला. बंदूक सरसावून तुंगा आत शिरली. मागच्या खोलीत कोणी नव्हतं. बाजूच्या खोलीचा दरवाजा अर्धवट लोटलेला होता. फळी लोटून ती आत आली. फळी थोडीशी कुरकुरली पण तेवढ्याशा आवाजानं घरमालकाची झोप चाळवली गेली. त्यांनी आपली कूस बदलली. तुंगानं आपलं बंदुकीचं टोक त्याच्या पाठीला लावलं. थंडगार स्पर्श होता. तो झोपेत कुरकुरला, अगं तुझा हात लय थंड आहे, बाजूला घे. तुंगा गालात हसली. बंदुकीचं टोक थोडंसं जोरात ढोसून ती म्हणाली, चले उठ. अंथरुणात खडबडून उठून बसता भीतीनं किंचाळला आणि म्हणाला, अरे कोण आहे तू? आहेस कोण तू? घर आतनं बंद होतं, आतमध्ये कशी आली? अरे मला बघितलं ना का घराची दारं खिडक्या आपोआप उघडतात. पण आहेस कोण तू? मी आवय सुयादा बनवाली. खरं काय? म्हणजे तू रायाजी नायकाच्या टोळीतली? काय यानं केलं?
बदला घ्यायचा मला. मला जेवत्या ताटावरनं उठवलं. श्रीमंतीचा लय माज आलाय तुला. तुझं धन लुटाय आली म्या. लय घमेंडी झाला रे तू. तुझं हे धन लुटलं म्हणजे आपोआप तुझी घमेंड मिटल नाही का. त्याच्या बोलण्यानं पलंगावर झोपलेल्या त्या ग्रहलक्ष्मीची झोप चाळवली गेली. समोर बंदूकधारी व्यक्ती बघून ती मोठ्यानं किंचाळली, भीतीनं थरथरायला लागली. तिची अवस्था बघून तुंगा म्हणाली, बाई मला ओळखलं का? त्या दिवशी तुम्हाला जेवायला वाढलं होतं. अगं बाई, म्हणजे तू सुया दाबणवाली का? बाई आता का आली इथं? अगं ह्यो तुझा नवरा लय माजुरी झालाय. गरीब दुबळ्या माणसाईशी ह्या राक्षसाला काय नाही, लय मस्तीत जगतोय. याला धडा द्यायचा मला. बाई मी तुझ्या पाया पडते, माझा भरला संसार उधळू नको गं. हे बघ, तू लय मोठ्या मनाची बाई आहे. गरीब दुबळ्यांविषयी तुला पिरीम आहे म्हणून तुझ्या दागिन्यांना मी हात लावणार नाही, तुझं स्त्रीधन नाही लुटणार. पण या हरामखोराला नको गं बाई, नको, माझा कुकू नको पुसू. तुझा कुकू पुसणार नाही. पण ज्या धनामुळे ह्याला माजुरी आली ना, ते धन लुटणार. बाई चुकलो मी, ह्यापुढं असं नाही वागणार. दिन दुबळ्यांना माझ्या घराची दारं उघडे असतील आणि अडचणीच्या वेळी मी धावून जाईल. आठवड्यातनं एक दिवस गरिबाला अन्नदान करीन. तुझ्यावर नाही माझा विश्वास. ही माऊली मला सबूत देत असेल तर मी विचार करेन. मी बी शपथ घेते, आमचं जीवन दुसऱ्यांसाठी राहील. आमचं जगणंच मुळे आता गरिबांसाठी. हे बघ बाई, तू सांगती म्हणून विश्वास ठेवती. ठेवा विश्वास माझ्यावर. दिल्या शब्दापासून मी थोडी बाजूला जाणार नाही. तुला दिलेला शब्द आम्ही पाळू म्हणजे पाळू, अजिबात काळजी नको. ठीक आहे, लक्षात ठेव. येते म्या. तुंगा आपली बंदूक खांद्याला लावून बाहेर पडली. अंधारात पोलादाण मांग्या तिच्या हुकमाची प्रतीक्षा करत होते. तुंगाला शांत मनानं परतल्याचं बघून त्यांना नवल वाटलं. ती घोड्यावर स्वार होताच त्यांनीही आपल्या घोड्यांवर मान टेकली आणि घोडे तिच्या मागणं पेटाळले. रायाजी नाईक त्यांच्या परतण्याची प्रतीक्षा करत होता. आल्यावर तिने नायकाला सगळी माहिती दिली. ऐनवेळी तिने घेतलेला निर्णय ऐकून त्याला फार बरं वाटलं. कारण पश्चात्तापानं दग्ध झालेली माणसं आपला मूळ स्वभाव सोडून खरोखर सत्कृत्याला जोडून घेतात. मग आपलं उभं आयुष्य सत्कृत्यासाठी व्यतीत करतात आणि महान पदाला जाऊन पोचतात. या ऐहिक जगातनं जाताना आपल्या कार्याची राजमुद्रा उमटवून जातात.